नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात मागील काही 20 ते 25 दिवसापूर्वी मी या प्लॉटला व्हिजिट करायला आलो होतो आणि तुम्हाला मी तेव्हा सांगितलं होतं की या प्लॉटचं बेडचं नियोजन किती छान पद्धतीने या शेतकऱ्यांनी केलेलं आहे। मध्ये इथं त्यांनी तो सीडचा कांदा घेतलेला आहे, त्यासोबत त्यांनी मध्ये बेड सोडलेला आहे, त्याच्यामध्ये ते डाळिंब लावणार होते। तर हा व्हिडिओ तयार करण्यामागचं कारण फक्त एवढंच की आज मी परत एकदा या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी आलो होतो आणि तुम्हाला हे दाखवायचं होतं की मी तुम्हाला जे म्हटलं होतं की ह्या मधल्या बेडमध्ये ते डाळिंब लावणार आहे। तर तुम्ही बघू शकतात या शेतकऱ्यांनी इथं डाळिंब लावलेले आहे। व्हिडिओ तयार करण्यामागचं कारण म्हणजे एवढंच की फक्त तुम्हाला वाटत असेल मी त्यावेळेस ती माहिती सांगितली, हा शेतकरी करतो नाही करत, कारण की खूप सारे शेतकरी काय करतात, नियोजन करतात, परत त्यांच्या डोक्यात काय येतं काय कळत नाही आणि ते नियोजन बदलून दुसरंच काहीतरी वेगळं प्रयोग करतात। कसं असतं शेतकरी मित्रांनो, करायचं म्हटल्यावर करायचंच हे डोक्यात ठेवायचं, तेव्हाच आपल्याला कुठंतरी चांगल्या पद्धतीने यश येईल। जर आपण काय करतो, प्लॅनिंग करतो, सगळ्या गोष्टी करतो, काहीतरी एखादं काही व्यक्ती असती ती आपल्याला सांगते असं करायचं नाही तसं करायचं नाही, मग ते आपण डोक्यातून काढून टाकत असतो। तर तुम्ही बघू शकतात ह्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं नियोजन केलं होतं त्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांनी डाळिंबाची बी लागवड केलेली आहे बेड पद्धतीवर, त्यानंतर सीडचा कांदा बी आहे। तुम्ही बघू शकता समोर तो शेतकरी आता फवारणी करत आहे। म्हणजे कसं असतं माहिती आहे का, करणं असलं तर कुठं बी कसं बी आपण करू शकतो, फक्त ती करण्याची आपली नीतिमत्ता पाहिजे। त्या पद्धतीने जर आपण केलं तर 100% आपल्याला यश भेटतं। बाकी गोष्टींना बळी न पडता आपल्याला काय वाटतं आपण करू शकतो का, स्वतःमधला कॉन्फिडन्स वाढवणे, त्याच्यानंतर या गोष्टी करणं। तर चला, धन्यवाद शेतकरी मित्रांनो। अशाच पद्धतीनं नवीन व्हिडिओविषयी नवीन तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या व्हिडिओला फॉलो करायला विसरू नका। चला, धन्यवाद शेतकरी मित्रांनो।